अपडेट येते आहे। पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये बिबट्याने एका 13 वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केलाय। बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये 13 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान मुलाच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागावर रोष व्यक्त करत विभागाची गाडी आणि कार्यालय थेट पेटवून दिलं। तसंच बेल्हे जेजुरी महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन देखील सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, काय नेमके अपडेट्स आहेत या घटनेबाबत? सातत्याने शिरूर भागामध्ये बिबट्याकडून लोकांवरती हल्ले होत आहेत आणि प्राण जात आहेत। काही दिवसांपूर्वी एका वयस्कर महिलेवरती बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता। त्यावेळी देखील मोठा रोष ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाला होता। वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं जातं, मात्र ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा नरभक्षक बिबट्या जेव्हा पकडला जातो तेव्हा काही दिवस त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून पुन्हा त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळं हे हल्ले होत आहेत, हल्ले वाढतायत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि ग्रामस्थांचा हा रोष आपण पाहतो आहोत। वन विभागाच्या कार्यालयावरती, वन विभागाच्या गाडीवरती ग्रामस्थांनी हल्ला केलाय। त्यामुळं मानव विरुद्ध बिबट्या हा संघर्ष किती टोकाला पोहोचलाय हे आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, निश्चित धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल।